नमस्कार मंडळी, मी एकनाथराव दुनगे, एकनाथराव गुंडाजीराव दुनगे, श्री तुळजाभवानी गोंधळी समाज संघटना हैदराबाद तेलंगणाचा अध्यक्ष. सर्व माझ्या तमाम बांधव आणि बहिणी, माता बहिणींना नमस्कार, राम राम, प्रणाम. तर बंधुवानो, आज हे व्हिडिओच्या निमित्तानं आपल्यासमोर याचं कारण काय आहे म्हणजे आम्हाला तेलंगणामध्ये गोंधळी समाज कोणाही कॅटेगरीत नाही. SC ना ST ना OBC, आम्ही ओपन कॅटेगरीत आहोत इथं. तर त्याची लढाई चालू आहे आम्हाला OBCमध्ये घाला म्हणून. ते तर सतत आपली लढाई चालू आहे बंधुवांनो. तर मला एक गोष्ट, एक शब्द रुतलालय, चुबलालय. काय म्हणजे ते, हे जो महाराष्ट्रामध्ये आपले राजनेते, जो मोठे मोठे नेते आहेत, त्यांनी कुठेही गोंधळ म्हणून अपशब्द बोलवला. अपशब्द जो मारून घेतले, भांडून घेतले, काय रात्रीच्या तंदाने झाले, काही झालं तर गोंधळ झालं, गोंधळ केले, असं हे शब्द वापरलात. तर बंधुवानो, हे माझं गोंधळी समाजाचं आहो म्हणून हे फक्त माझाच अपमान, माझ्या गोंधळी समाजाचा अपमान नाही. हे अपमान आई जगदंबाची अपमान आहे आणि आपले हिंदू देवी देवताची अपमान आहे असं मला वाटतंय. कारण का, आमच्या गोंधळ जो रात्री देवीचं जागरण, आदिमाया शक्तीचं जागरण करतात नेमानिष्ठानं, तर त्या गोंधळात आपले देवीचंच वर्णन नाही. आपले हिंदू जेवढे बी देवी देवता आहेत त्यांचं जागरण, त्यांचं नामस्मरण आणि त्यांचं गोंधळाला या म्हणून आव्हान करणं, हे मोठं पवित्र गोंधळ, ह्या गोंधळाला हे लोक असं बोलून त्याचं अपमान करलात असं मला वाटतं. पण ह्याच्या अगोदर कोण तर दर्ज केले शिकायत काय मला माहीत नाही बांधवानो. तर मला त्या गोष्टीचं तकलीफ आहे म्हणून मी तुमच्या समोर मांडवितो. बांधवानो, तुम्ही सर्व कोण्याही संघटनाची असो, तुमची संघटनाची नाव काहीही असो, आपण गोंधळी बांधव, आई जगदंबाचे आपण सेवक. तर आपण सर्व मिळून ह्या गोष्टीचं विरोध मांडवावं असं माझं मत. विरोध म्हणजे आम्हाला काय लाठी भाले या झेंडे या बॅनर घेऊन प्रदर्शन करायची आवश्यकता नाही बांधवानो. फक्त आपल्याला सरकारात माननीय मुख्यमंत्रीजी असो, माननीय राज्यपालजी असो, माननीय संबंध मंत्रीजी असो, या कोणचे माननीय अधिकारी असो, त्यांना आपल्याला एक अर्जी द्यायचा आहे की बाबा हे शब्द वापरू नका. हे शब्द गोंधळ जो पवित्रता आहे त्याचा अपमान होलेला आहे असं भावना आमची हट होलेली आहे. म्हणून आपण सर्व मिळून सरकारापाशी जाऊन अर्जी देऊ. अजून ह्या माध्यमातून हे व्हिडिओ अगर जितकं व्हायरल झालं तर त्या नेत्यापर्यंत मी पोहोचलं तर त्या नेत्यांना काय हे शब्द पाहिजे म्हणून वापरावं का त्यांची काही इच्छा नसेल असं मला वाटतंय. पण ते प्रथा पडली आहे बोलायचं, त्याला आपण विरोध न केला तर तसंच बोलत बोलत आता कर्नाटकपर्यंत आले. मी कुठं तर कर्नाटकमध्ये ऐकलं बांधवानो हे गोंधळ म्हणा शब्द इथं बी वापरला नेते लोक. तर हे व्हिडिओ बी ऐकलं त्यांनी. अरे देवा, हे शब्द अपमान वाटलाले तर त्यांनी बी विड्रॉल करून घेईल, त्यांनी बी शब्द वापरणं बंद करल अशी माझी भावना आणि इच्छा आहे. तर ह्या चीजाला तुम्ही सर्व अगर सपोर्ट आहो, मदत आहो, म्हणजे सर्व संघटनावाले, कोणत्याही संघटना असो, संघटनाचं नाव काही असो, तुम्ही पदाधिकारी हो या कार्यकर्ता हो या आमच्या समाजाचे बुद्धिजीवी हो, तुम्ही सर्व आपण सर्व मिळून एकत्रित येऊन एक मीटिंग घेऊन आपण हे कार्य कसं करावं आणि कुठं कुठं आपल्याला लेटर द्यायचं आहे त्या बाबतीत विचार करा. झालं तर मला फोन करा, मी तुमच्या सेवेत सदा राहणार. तर असे मला हे वाटलं म्हणून तुम्हाला हे व्हिडिओ करून पाठवलेलो बांधवानो. अन्यथा ह्याचं काही दुसरा उद्देश नाही. आणि काही लोक म्हणतात ह्याला किती दिवस झाला शहाणा होऊन,
ह्याला का माहीत आहे म्हणून असं बी काही लोक म्हणाल. पर बाबा मी शहाणा नाही, पर मला वाटलं, बोलू वाटलं, तुमच्या पुढे मांडू वाटलं, हे मांडलो. बघा, ह्याला आपण पुढे घेऊन जाऊत म्हटलो तर नक्की संपर्कात येऊन आपण एक स्टेजवर येऊन एका छत्रीखाली येऊन आपण सर्व जितके बी संघटनावाले आहोत सर्व एकत्रित येऊन मुखंड त्याच्या बाबतीत विचार करूत असं मला वाटलं, म्हणून हे व्हिडिओ पाठवलो. आणि हे व्हिडिओ पटलं तर शेअर करा, लोकाला नाही पटलं तर तिथं डिलीट करा बंधवानो. एवढंच मला सांगायचं आहे, पुढे लई बोलायचं आहे, मी नंतर बोलतो. जय हिंद, जय गोंधळी.